नमस्कार मित्रांनो, मला भेटलेली माणसं या व्हिडिओ मालिकेमध्ये आज आपण गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीचा हा दुसरा व्हिडिओ तयार करतोय. मित्रांनो, जेव्हा पंकजा 12वीला होती आणि तिला शिकवण्यासाठी जवळजवळ 5-6 महिने मी मुंबईला येऊन तिचा अभ्यास करून घेत होतो, त्या काळामध्ये मुंडे साहेबांचं माझं फार बोलणं व्हायचं. एकतर ते उपमुख्यमंत्री होते, गृह खातं त्यांच्याकडं होतं, आणि त्या काळामध्ये त्यांनी जे काही काम केलं त्याचे पडसाद आजही जाणवतात. की मुंबईतलं गुन्हेगारीचं वातावरण पूर्णपणे मुळापासून काढून टाकण्यात मुंडे साहेबांनी जी काही डिसिजन्स घेतली याच्याबद्दल मुंबई शहर कायम त्यांचा आभारी आहे. कारण जर मुंडे साहेबांसारखी व्यक्ती होऊन गेली नसती तर मुंबईमध्ये गुन्हेगारीचं राज्य वाढत गेलं असतं. ते सगळं त्यांनी संपुष्टात आणलं. मला 2 गोष्टी त्यांच्याकडून मी त्यांची परवानगी घेतली की एक, मी जेव्हा चाटे क्लासेसच्या जाहिराती करेन आणि मला योग्य वाटेल त्यावेळेस मी त्यांचा फोटो माझ्या जाहिरातीमध्ये वापरेल. त्यांनी सांगितलं मला काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, माझ्या क्लासचा कुठलाही कार्यक्रम असेल तर ते माझ्या क्लासच्या कार्यक्रमाला नक्की येतील. आणि मित्रांनो, त्यावेळी 1996 मध्ये त्यांनी मुंबईतून काही बिल्डर्सला वगैरे बोलावून माझं मीटिंग करण्याचा प्रयत्न केला की चाटे क्लासेस मुंबईत सुरू करा वगैरे. पण मुंबईतले घरमालक वगैरे त्यावेळेस जे काही भाडे सांगत होते त्या भाड्यात ऐकून मी सर्दच झालो. कसं शक्य आहे, एवढी भाडी देणं शक्य नाही वगैरे. आणि मग मी मुंबईत येण्याचा कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा निर्णय तात्पुरता पुढे ढकलला आणि असा विचार केला की आपण मुंबईऐवजी नागपूरला, जळगावला चाटे कोचिंग क्लासेस सुरू केले तर. आणि तोपर्यंत माझे मग जळगावमध्ये चाटे कोचिंग क्लासेस सुरूच झाले होते. 1996 मध्ये सुरू झाले. 1997 मध्ये मी नागपूरला क्लासेस सुरू केले. माझा जळगावचा अनुभव, नागपूरचा अनुभव अतिशय चांगला होता. आणि नागपूरला जेव्हा मी चाटे कोचिंग क्लासेस सुरू केले तेव्हा माझ्या असं डोक्यात आलं की आपण जर एखाद्या सेलिब्रिटीचा फोटो आपण आपल्या जाहिरातीमध्ये वापरला तर त्याचा फार मोठा फायदा होईल. आणि मग मी त्यावेळेस असा विचार केला की आपण 2 सेलिब्रिटींचा वापर करू शकतो. एक प्रिया तेंडुलकर, आणि प्रिया तेंडुलकर सोबत चाटे कोचिंग क्लासेसच्या नोट्सची एक जाहिरात मी त्यावेळेस बनवली आणि मुंडे साहेबांची परवानगी घेतली आणि मुंडे साहेबांची फोटो जाहिरातीत वापरायला सुरुवात केली. मित्रांनो, त्याच वेळेस मी असा विचार केला की नागपूरमध्ये मुंडे साहेबांचा एखादा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ठेवावा. आणि मुंडे साहेब आले, त्यांना बोलावलं तेव्हा अरे मी येणारच, तुम्ही कधी बोलवा मला, मी यायला तयार आहे. चाटे क्लासेस आपला क्लास आहे, मी यायला कधी तयार आहे. आणि मित्रांनो, त्यावेळेस ते आले नागपूरच्या क्लासला. आणि नागपूरमधल्या क्लासला ते जे काही चाटे क्लासेसमध्ये बोलले, एक फार मोठे विद्यार्थी पालक वगैरे असं 2-1 हजार लोक कार्यक्रमाला होती. आणि त्या 2-1 हजार लोकांसमोर गोपीनाथ मुंडे जे बोलले त्याच्या बातम्या दुसऱ्या दिवशी नागपूरमधल्या सगळ्या पेपरमध्ये छापून आल्या. आता त्यावेळेस असं होतं की 1996च्या अगोदर, 1996 पर्यंत नागपूर विभागाचा 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल खूपच कमी असायचा. तो कधीच 35% वर लागला नाही. आणि ही गोष्ट म्हणजे आजही कोणी तपासून पाहू शकता की 1996 पर्यंत नागपूरमधला 10वी आणि 12वीचा बोर्ड परीक्षेचा निकाल कधीच 35% वर लागला नाही. आणि नेमकं मी भाषण करत असताना मुंडे साहेबांसमोर एक वाक्य बोललो की म्हटलं आता चाटे कोचिंग क्लासेस नागपूर विभागात आलेले आहेत आणि इथल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना एका गोष्टीची खात्री देतो की नागपूर विभागाचा 10वी आणि 12वीचा निकाल आता यापुढं कधीही 35% कमी लागणार नाही. तो कायम 35% जास्त असेल. मित्रांनो, काय होतं, बोलताना मनुष्य काहीतरी बोलून जातो.
आणि मुंडे साहेबांनी तोच धागा पकडला आणि त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की हो, आता चाटे सर आलेले आहेत नागपूर विभागामध्ये आणि नागपूर विभागाचा निकाल आता 35% कमी लागणार नाही याची मी खात्री देतो. आणि नेमकी ही वाक्य त्या पेपरवाल्यांनी उचलली आणि माझ्या विरोधात एक वातावरण बनवण्याचं काम त्या काळामध्ये झालं. एक सहज बोलताना झालेली वाक्य किंवा एखादं, आता जसं मी क्लास आहे, माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्याला मी आत्मविश्वास देणार की नाही किंवा तुला चांगले मार्क मिळतील, तू माझ्या क्लासला ये, तू नापास होणार नाही, हा एक गोष्ट आहे. मी बोलून गेलो, मुंडे साहेबांनी त्याला अनुमोदन दिलं आणि त्यानंतर आजपर्यंत नागपूर विभागाचा 10वी आणि 12वीचा निकाल 35% सोडा, कधीही 50%च्या खाली सुद्धा आला नाही. तुम्ही हे तपासून बघू शकता. आणि त्यानंतर मग मित्रांनो 1997 मध्ये पुढे 1998 मध्ये 10वीचा नागपूरचा निकाल खरोखरच जबरदस्त लागला. 10वीच्या परीक्षेचाही निकाल चांगला लागला, 12वीच्या परीक्षेचाही निकाल चांगला लागला आणि 10वीच्या 12वीच्या परीक्षेमध्ये माझे अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत होते. ऑलमोस्ट असं गृहीत धरा ना की नागपूर विभागाची आणि अमरावती विभागाची जी काही 10वी 12वीची गुणवत्ता यादी होती त्या गुणवत्ता यादीमधले 60 ते 70% विद्यार्थी हे चाटे क्लासेसचे होते. आणि ह्या गोष्टीचं लोकांना कौतुक वाटायला पाहिजे, पण ही गोष्ट अशी का लोकांनी योग्य पद्धतीने घेतली नाही. पण एक गोष्ट आहे मित्रांनो, याच्यामध्ये काहीही चुकीचं नव्हतं. चाटे क्लासेसची जी काही कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धती फार व्यवस्थित होती. येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा रीतसर व्यवस्थित चांगला अभ्यास आम्ही करून घेतच होतो. आणि नेमकं हे होत नाही. महाविद्यालयामध्ये सुद्धा शिकवलं जातं, कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा शिकवलं जातं, पण करून घेतलं जात नाही. चाटे कोचिंग क्लासेसमध्ये आणि बाकीच्या शिक्षण संस्थांमध्ये फरक असेल तर तो फरक एकच आहे. तो फरक हा की आम्ही शिकवतो पण आणि मुलांकडून करून पण घेतो. आणि ह्या गोष्टीची मुंडे साहेबांना जवळून चांगली ओळख होती. तर मित्रांनो, वृत्तपत्रामध्ये जे काही छापून आलं आणि खरोखरच गलिच्छ छापून आलं, महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांबद्दल आणि त्यांच्या एडिटोरियल डिपार्टमेंटबद्दल बोलण्याची ही जागा नाही. पण मित्रांनो, काही माणसं असतात, गलिच्छ लिहिणं, विकृत लिहिणं हा आपला धर्म समजतात आणि एकूणच पत्रकारितेला आम्हाला हे करावंच लागतं, हे तुमचं काम नाही. तुम्ही चुकीचं लिखाण, तुम्हाला कुठल्याही पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण देता येणार नाही. पण असो, हा मुद्दा बाजूला ठेवू. चाटे कोचिंग क्लासेसचं नागपूर शहरातलं वर्क काम मुंडे साहेबांना फार आवडलं. आणि मित्रांनो, डिसेंबर 1997 मध्ये मी मुंबईत येऊन चाटे कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल मी मुंडे साहेबांशी बोललो नाही, मला बोलायला वेळही मिळाला नाही. आणि जानेवारी 1998 मध्ये चाटे कोचिंग क्लासेसचं मुंबईमध्ये जबरदस्त आगमन झालं. आणि हे आगमन झाल्यानंतर चाटे कोचिंग क्लासेसला मुंबई शहरामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकतर 96, 97, 98 या वर्षांचे माझे 10वी 12वीचे निकाल अतिशय चांगले होतेच. प्रिया तेंडुलकरांच्या जाहिरातीचा सुद्धा माझ्यावर फार उपयोग झाला होता. आणि मुंबईत आल्यानंतर मला जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा मुंडे साहेबांचा फोटो मी जाहिरातीमध्ये वापरत होतोच. अर्थात माझा फोटो टाका असं ते कधी म्हटले नाही, पण त्यांची परवानगी होती. आणि का छापला म्हणून पण कधी विचारलं नाही, शेवटपर्यंत विचारलं नाही. मुंडे साहेबांचे 1994 पासून ते अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत, म्हणजे 3 जून 2014ला त्यांचा मृत्यू झाला, तोपर्यंत आमच्या संबंधामध्ये कधीही कटुता आली नाही. त्यांची फारच जबरदस्त मॅच्युरिटी होती. आणि मित्रांनो, आता पुढं जो काही काळ निघून गेला आणि चाटे कोचिंग क्लासेसला जे एक जबरदस्त यश मिळालं मुंबई शहरात, आणि एकदा मुंबईत आल्यानंतर मग नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये पसरायला काही फारसा वेळ लागला नाही. आणि बघता बघता चाटे कोचिंग क्लासेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगाने सुरू झाले.
मग याच काळात माझी मनोहर जोशींची ओळख झाली. याच काळामध्ये माझी बाळासाहेब ठाकरेंची ओळख झाली. याच काळामध्ये माझी विलासराव देशमुखांची ओळख झाली. याच काळात आर पाटलांची ओळख झाली. आणि माझाही आत्मविश्वास फारच वाढला होता आणि एक प्रकारे ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता म्हणा. पण यश अतिशय वेगानं सुरू होतं. त्याच काळात मी चित्रपट पण बनवला, बिनधास्त. आणि बिनधास्त चित्रपटांनी सुद्धा फार यश मिळवलं. अर्थात अधूनमधून मुंडे साहेबांचा फोन यायचा किंवा कधी कधी वेळ असेल तर भेटायला या म्हणून बोलवायची, चर्चा करायची. आणि नंतर मग मनोहर जोशींच्या जागी राणेसाहेब आले आणि नंतर मग त्यांनी त्यांचा कार्यकाळ 6 महिने अगोदरच विधानसभेच्या इलेक्शन्स लागले. आणि अशा प्रकारे 1998 पासून ते 1999 2 वर्ष चाटे क्लासेसच्या जाहिरातीमध्ये मुंडे साहेबांचे फोटो पाहिल्यामुळं मुंबईमध्ये एक प्रकारे अफवाच पसरली की चाटे कोचिंग क्लासेस मुंडे साहेबांचेच आहेत, चाटे क्लासेस मुंडे साहेबांचेच आहेत. या अफवेचा परिणाम असा की मुंडे साहेबांची दुसरी मुलगी जेव्हा प्रीतम 12वीला होती तेव्हा अर्थातच ती चाटे कोचिंग क्लासेसमध्ये होती. तर तिच्यासोबतच्या मुली तिला चिडवायच्या की तुला काय, तुझाच क्लास आहे वगैरे. आणि ते तिला आवडायचं नाही. म्हणून माझा ह्याचा काय संबंध आहे, चाटे सर वेगळे, माझे वडील वेगळे, आमचे वडील राजकारणी आहेत, चाटे सर त्यांचा क्लास चालवतात. पण मित्रांनो, अफवाच असते, त्याला काय अर्थ नाही. आणि खरं म्हणजे अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या पण जाऊ नये. अफवा ह्या अफवा असतात आणि आपल्या समाजाला अफवा आणि सत्य यांच्या इथलं फरक जाणण्याचं कारण नसतं. आणि जेव्हा ही अफवा मुंबईत खूपच पसरली तेव्हा एके दिवशी मला मुंडे साहेबांनी सुद्धा विचारलं की हे असं का होतं हो, म्हणजे अफवा. मी म्हटलं मी तुमचा फोटो छापतो म्हणून कदाचित हे अफवा पसरत असेल. ते म्हणे असं काही नाही, असं समजू नका तुम्ही, तुम्हाला फोटो छापायचा आहे तेव्हा छापा, माझा काही विरोध नाही. पण पत्रकार सुद्धा असंच विचारतात, सगळे लोक पण असंच विचारतात की चाटे क्लासेस तुमचे आहेत का, चाटे क्लासेस तुमचे आहेत का. एकदा तर एक गमतीशीर गोष्ट झाली की राम नाईक वगैरे असे BJPचे अनेक माणसं आम्ही एका कार्यक्रमानिमित्त एकत्र होतो. आणि त्यावेळेस मुंडे साहेब म्हणले, अहो काय हो चाटे साहेब, तुम्ही माझे पार्टनर कोचिंग क्लासेसमधले, माझे पैसे का नाही आणून देत मला. आणि आम्ही सगळेजण तिथं हसलो होतो खूप. आणि ते मला म्हणे, हे पा सर, तुम्ही जसजसं मोठं व्हाल तसतशा तुमच्याबद्दल अफवा पसरतच जातील आणि तुम्हाला त्या पचवायची ताकद असली पाहिजे. मित्रांनो, याच काळामध्ये एक नको ती घटना घडली. 2000 मध्ये 12वीच्या परीक्षेत चाटे क्लासेसचा विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला आला होता. आणि त्या विद्यार्थ्याचं राजकारण करून अनिल देशमुखांनी मला बदनाम करण्याचा भयानक प्रयत्न केला. आणि त्यांच्या या बदनामीमध्ये चाटे क्लासेसला काय सहन करावं लागलं. आणि त्यावेळेस मला गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी आणि बाळासाहेब ठाकरे, नितीन राणे ह्या लोकांनी कशी मदत केली हा एक फार महत्त्वाचा विषय. आणि त्या काळामध्ये माझ्या विरुद्ध किंवा माझ्या बाजूनं सुद्धा महाराष्ट्रातल्या काय पूर्ण भारतातल्या तमाम वृत्तपत्रांमध्ये खूप काही छापून आलं. आणि त्यावेळेस मुंडे साहेबांची माझी काय चर्चा झाली ही मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये नक्की सांगेल. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. धन्यवाद.